ओके, आवाज येतोय माझा तुला क्लिअर? आवाज येतोय का? ठीक आहे, कमेंट कर तुझं जर माईक ऑन नसेल तर. हेडफोन टाकले तरच माईक ऑन होईल मोबाईलचा, मोबाईलला असेल तर. मेसेज कर, आवाज क्लिअर येत असेल तर. ओके, बघ आता लक्ष दे. तू जो डाऊट पाठवला होता तो क्वेश्चन एकदम सिंपल आहे मस्के. काय क्वेश्चन येतो आपल्याला? त्यांनी आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम दिलाय, स्टँडर्ड केसेसचा क्वेश्चन आहे. त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे, ज्याची लेंथ तुला 3.5 मीटर दिलेली आणि फ्री एंडला तुला पॉइंट लोड दिलेला आहे. ओके, बघ लक्ष दे. त्यांनी काय दिलंय आपल्याला? आपल्याला त्यांनी कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे, कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि फ्री एंडला एक पॉइंट लोड आहे W किलो न्यूटनचा. त्या पॉइंट लोडची तुला ग्रुप वर लिंक सेंड करा ना, साहिलला जॉईन व्हायचंय, त्याला जॉईन नाही होता येते. अरे यार, त्याला म्हणा वेबसाईट वर जाऊन हे कर ना, तिथं सर त्याला सांगितलं तू म्हणता नाही येते मला. वेबिनार मध्ये येते. आता शेअर करता येईल का नाही, थांब एक मिनिट बघतो मी तुला. शेअर करायचं ऑप्शन नाही रे इथं. एक मिनिट थांबा सर, साहिलला मी कॉल लावतो, त्याला बोललो, त्याला पण आडले. हा, त्याला म्हणा वेबिनार मध्ये जाय, वेबिनार मध्ये आपल्या वेबसाईट चालेल सर. वेबिनार हो. मध्ये तिथं जॉईन कर, लाईव्ह वेबिनार आहे बघ. सर येतोय तो. साहिल तुला इन्व्हिटेशन पाठवलं, ऍक्सेप्ट कर. ठीक आहे, बघा आता लक्ष. ओके, हा क्वेश्चन बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे, फक्त फिरवून विचारलेला आहे. आता बघा आपल्याला काय दिलंय, त्यांनी कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे आणि W किलोन्यूटनचा पॉइंट लोड दिलेला आहे. आपल्याला W नाहीये माहित काही, आणि लेंथ त्यांनी 3.5 मीटर दिलेली आहे बीमची. आपल्याला अजून गिवन डाटा काय, मॅक्झिमम स्लोप दिलाय कुठं? फ्री एंडला.
मॅक्झिमम स्लोप कुठे दिलाय त्यांनी आपल्याला? फ्री एंडला दिलेला आहे. ओके, फ्री एंडला किती दिलेला आहे? 1 डिग्रीचा स्लोप दिलेला आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम डिफ्लेक्शन सांगितलंय इन एमएम. आपल्याला स्लोपची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला डब्ल्यू माहिती नाही आणि आपल्याला त्यांनी डिफ्लेक्शन विचारलंय. थोडासा ट्विस्ट केलाय प्रॉब्लेमला. बघा, चांगला प्रॉब्लेम आहे, इकडे लक्ष द्या. आता बघा, आता मस्के सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? सर्वात पहिले आपल्याला ह्या थीटाला आपल्याला थीटा ऍट बी दिलेला आहे. तो किती दिलाय? 1 डिग्री. आपल्याला थीटा हा डिग्री मध्ये नाही चालत कधी. थीटा आपल्याला कधीच डिग्री मध्ये नाही चालत. थीटा आपल्याला कशात चालतो? बोला, थीटाचं युनिट कशात चालतं आपल्याला कॅल्क्युलेशन साठी? थीटाचं युनिट कशात चालतं कॅल्क्युलेशन साठी? बोला पटकन. रॅडियन मध्ये चालतं. कशात चालतं? रॅडियन मध्ये चालतं. मग आता डिग्रीला रॅडियन मध्ये करताना काय करावं लागतं? इंटू पाय बाय 180 करावं लागतं. सांगा किती उत्तर आलं? कॅल्सी घेऊन बसा आता. 6 किती उत्तर आलं? डिग्रीचं रॅडियन मध्ये करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. किती उत्तर आलं सांगा? किती उत्तर आलं? बोला पटकन. कॅल्सी घेऊन बसा. कीर्तन ऐकायला नका बसू बाबाचं. 17.45 येते. नाही, चुकीचं सांगतोय तू. इंटू 10⁻³ असेल. 0.0174 रॅडियन. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं पोरांनो, ऑलवेज लक्षात ठेवायचं. आपल्याला जर कधी क्वेश्चन मध्ये थीटा देऊन दिलेला आहे, स्लोप देऊन दिलेला आहे, तर कॅल्क्युलेशन साठी त्याला नेहमी रॅडियन मध्ये घ्यायचं. कशात घ्यायचं त्याला? रॅडियन मध्ये घ्यायचं. आणि डिग्री टू रॅडियन मध्ये करताना, थीटाचं डिग्री टू रॅडियन मध्ये करताना आपण काय करतो? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतो. काय करतो? पाय बाय 180 ने आपण मल्टिप्लाय करतो. ओके, माझ्या इथे नेटचा इश्यू नाहीये. तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असेल, व्यवस्थित रेंज मध्ये येऊन बसा. आता लक्ष द्या. पहिले मी काय केलं? थीटाला रॅडियन मध्ये कन्वर्ट केलं. आता मला काय करावं लागेल? पहिली स्टेप मस्के साईल, लक्ष द्या इकडं. आता पहिली स्टेप आपल्याला काय करावं लागेल? डब्ल्यू काढावं लागेल. मग त्याच्या आधी मला ही स्टँडर्ड केसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. या स्टँडर्ड केसचा फॉर्म्युला काय? कालच्या रिव्हिजन लेक्चर मध्ये मी इथं तुम्हाला ट्रिक वाईज लिहून दिलेलं होतं. त्याच्यातली स्टँडर्ड केस आहे. त्याचा फॉर्म्युला काय सांगा? काय फॉर्म्युला आहे स्टँडर्ड केसचा? फॉर्म्युला काय? स्लोपचा फॉर्म्युला मला सांगा. स्लोप इज इक्वल टू थीटा बी इज इक्वल टू WL स्क्वेअर अपॉन 2EI. चेक करा बरोबर आहे का फॉर्म्युला? WL स्क्वेअर अपॉन 2EI. हो सर, करेक्ट आहे. ओके, मग आता आपल्याला काय करायचं? आपल्याला माईक फक्त तुम्ही बोलायसाठी चालू करा, तुमचा आवाज डिस्टर्बन्स होतो. बघा, लक्ष द्या. आता थीटा बी ची व्हॅल्यू किती दिली मस्के आपल्याला? 0.0174. डब्ल्यू आपल्याला माहिती नाहीये. एल आपल्याला माहिती किती आहे? 3.5 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू EI आपल्याला माहिती नाही. काय हरकत नाही. आपलं डब्ल्यू चं उत्तर कशात येणार आहे? समथिंग इंटू EI मध्ये येणार आहे. बघा, लक्ष द्या. आता मला काय काढायचंय? डब्ल्यू काढायचंय. मग मी डब्ल्यू एका साईडला नेतो आणि बाकी सगळं इकडे मल्टिप्लाय करतो. हा डब्ल्यू एका साईडला राहील, बाकी सगळं इकडे जाईल. बघा, लक्ष द्या. 0.0174 इंटू 2 इंटू EI डिवायडेड बाय. सर, व्हिडिओ खूप स्टॉप होऊन येते. तुला रेंजचा प्रॉब्लेम असेल मस्के. माझ्याकडे पण लावलेला आहे मी. बघ, थांब तुला दाखवतो. एकच मिनिट थांब. माझ्या मोबाईल मध्ये पण चेक करतो मी. मोबाईल मध्ये पण लावलेला आहे मी व्हिडिओ. साहिल, तुला पण अटकतोय का व्हिडिओ? सर रेंज काय येत नाही सर, प्रॉपर येतोय व्हिडिओ. हा मस्के, मग तुझा इश्यू आहे. तू गच्चीवर जाऊन बैस, नाही तर चौकात जाऊन बैस. सर, घराच्या बाजूलाच टावर आहे आमच्या. घराच्या बाजूलाच टावर. टावर वर जाऊन बैस. लक्ष दे. याचं उत्तर सांगा. डब्ल्यूचं उत्तर सांगा.
कॅल्क्युलेट करून सांगा. नुसतं टावर लावलंय तुम्ही सरपंच लोकांनी, त्याला काही इन्स्ट्रुमेंट लावलंय का नाही? नुसतं लोकांना दाखवायसाठी टावर लावले काय? मजाक करतोय मस्क्या, सिरियसली नको घेऊ. चला अभ्यासाकडे लक्ष द्या. आपल्याला याची व्हॅल्यू काय आली बघा, लक्ष द्या. 2.84 into 10⁻³ EI. बघा क्रॉस चेक करा. याची तुमची व्हॅल्यू, डब्ल्यू ची व्हॅल्यू ही आली का चेक करा. हा सर. डब्ल्यू ची व्हॅल्यू ही आली का चेक करा. ओके. मग आता डब्ल्यू ची व्हॅल्यू जर आली असेल तर आपल्याला आता काय करायचंय, सोपं आहे ना. डब्ल्यू तुला भेटलाय, मग तुला फाइंड आउट काय करायचंय, मॅक्झिमम डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचे. एमएम मध्ये करायचे. एमएम मध्ये करायचे तो पार्ट नंतर बघू आपण. सर्वात पहिले आपल्याला डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायचे. मग या स्टँडर्ड केसचा आपल्याला डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला आहे स्टँडर्ड केसचा डिफ्लेक्शनचा? डिफ्लेक्शनचा काय फॉर्म्युला आहे? WL³ अपॉन 3EI. WL³/3EI हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. ओके. मग डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आली तुझी? 2.84 into 10⁻³ इंटू एल तुझ्याकडे काय आहे? 3.5 त्याचा क्यूब डिवाइड बाय 3 आणि सॉरी डब्ल्यू ची व्हॅल्यू तुझी EI सोबत आहे ना, EI इंटू 3.5 चा क्यूब डिवाइड बाय 3 इंटू EI. बरोबर लिहिलंय का मी चेक करा. बरोबर लिहिलंय का मी चेक करा. आता काय होईल, EI आणि EI कॅन्सल होईल. किती उत्तर येईल बघा. 0.040. y ची व्हॅल्यू काय आली? 0.0405 मीटर आली. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, एमएम मध्ये सांगितली. मग y मॅक्स इन एमएम काय येईल? याला गुणिले 1000 करा. याला गुणिले 1000 करा. किती आलं ते? 40.58 mm. 40.58 mm. क्रॉस चेक करा. उत्तर बरोबर आहे का? क्रॉस चेक करा साईल. कॅल्क्युलेट करून बघा. .58 माझं तर बरोबर आहे. 40.58 बरोबर आहे. तुम्ही क्रॉस चेक करा. बरोबर असेल तर कमेंट कर साईल, किंवा माईक ऑन करून सांग. सेम आहे सर. ठीक आहे. मग आता मला सांगा अजून कोणता प्रॉब्लेम आहे. मला व्हॉट्सअपला टाक की सर या टॉपिक वर प्रॉब्लेम आहे किंवा काय. बाकीचे पोरं नाही आले, जाऊ दे, त्यांना काही गरज नाही. सोपा प्रॉब्लेम होता, फक्त ट्विस्ट केलेला होता. कळाला ना? काय नाही कळालं याच्यात एकदा बघून घे, मला परत सांग की सर मला ही गोष्ट नाही कळाली, किंवा आपल्याला हे असंच करायचंय का, तसंच करायचंय का, काय असेल विचार आणि सांग. कळालंय का सगळं? कळालंय सगळं? चेक कर. याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर मला समजा ना परत. आदित्य आला का? इकडे बघ मस्त. आता काय करायचं आपल्याला, सर्वात पहिले त्यांनी आपल्याला क्वेश्चनची डायग्राम कळाली का मला सांग. डायग्राम काढता आली का तुला? हो सर कळाली. आता बघ, आता डायग्राम काढता आली असेल तर त्यांनी आपल्याला थिटा देऊन दिलेला आहे. आपल्याला डब्ल्यू ने माहिती, पण त्याच्यासाठी थिटा दिलेला आहे. मग थिटा हा डिग्री मध्ये, आपल्याला डिग्री मध्ये चालत नाही. आपल्याला कशात चालतो? आपल्याला तो चालतो रॅडियन मध्ये. आपल्याला कशात चालतो तो? रॅडियन मध्ये चालतो. बघ मग आता 1 डिग्रीला रॅडियन मध्ये करताना, डिग्री टू रॅडियन मध्ये करताना मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 करतात. डिग्री टू रॅडियन मध्ये करताना मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 करतात. मग आपण काय करतो, 1 डिग्रीला पाय बाय 180 मी जर मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर आलं 0.014174 रॅडियन. इथपर्यंत कळालं का? डिग्री टू रॅडियन कन्व्हर्जन. कळालं. आता बघ, आता नेक्स्ट बघ.
आता तुला थिटाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. या स्टँडर्ड केस मध्ये तुला थिटाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. काय फॉर्म्युला आहे? WL²/2EI स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, पाठ पाहिजे. मग याच्यामध्ये आपण W आपल्याला काढायचं आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू टाकल्या का मला इथं उत्तर काय भेटतं? W = 2.84 × 10⁻³ EI. W ची व्हॅल्यू काढली, ती कळाली का मला सांग? हो सर कळाली. ठीक आहे. आता बघ, आता वाय आपल्याला मेन टार्गेट काय? आपलं मेन टार्गेट काय? आपल्याला डिटरमाइन काय करायचंय? मॅक्झिमम डिफ्लेक्शन. मग तुम्हाला हे माहितीये, जेव्हा कॅन्टिलिव्हर बीम असतो तेव्हा मॅक्झिमम डिफ्लेक्शन आपलं कुठे येतं? फ्री एंडला येतं. मग मॅक्झिमम डिफ्लेक्शन साठी आपला फॉर्म्युला काय? WL³/3EI. परत एकदा इथं स्टँडर्ड फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. परत एकदा स्टँडर्ड फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. WL³/3EI. मग याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायचे तुला. EI गेट कॅन्सल. तुला y ची व्हॅल्यू भेटेल मीटर मध्ये. पण आपल्याला इथं थांबायचं नाहीये. त्यांनी आपल्याला y ची व्हॅल्यू कशात विचारलीये? MM मध्ये विचारली. मग आपल्याला हा बरोबर. मग जे आपलं किती आलं? 40.58. कळालं का आता? हो सर, फक्त ते डिग्रीचं आडलं होतं. हा, मग त्याला हे पाठ करायचंय मस्त. हे पाठ करावं लागेल तुला. सर एक मॅकॅल्यूज मेथड वरती घ्या ना, युनिट 2. मॅकॅल्यूज मेथड वरती घेऊ का? एखादा न्यूमरिकल टाक ना, की सर मला हा आडलाय. ओके सर, ठीक आहे. ग्रुप वर टाक. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनला तुम्ही झूम करू शकता साई, म्हणजे तुम्हाला फक्त आपला बोर्डच दिसेल. सर सगळी थिअरी किती मार्काला आहे? थेरी फार कमी येईल रे साई. 70-30 चा पॅटर्न येईल. 70% तुला न्यूमरिकल येतील आणि 30% तुला थेरी येईल. आणि जर एकदमच त्यांनी तुमचं हेच ठरवलं तर मग 80-20 चा येऊ शकतो. म्हणजे 20% थेरी येईल. थेरीवर नको डिपेंड राहू. हा सब्जेक्ट पूर्ण स्ट्रक्चरल सब्जेक्ट आहे. हा सर, थेअरीचं काही म्हणजे एवढं नाहीच आहे ते सर, पण ते असं आहे की क्वेश्चन जे आहे ना ते जास्त रिपीटेड आहे. म्हणजे आता समजा एवढे जर केले ना तरी होऊन जाईल असं. होईलच. आणि थेरी मध्ये पण तुला सांगतो, आपल्या ज्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे ना, तुला डायरेक्ट जसल्या तशा येतील की राईट डाऊन दी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू फाइंड दी फिक्स एंड मुवमेंट बाय फर्स्ट प्रिन्सिपल. राईट डाऊन दी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू फाइंड मुवमेंट बाय 3 मुवमेंट थेरम किंवा क्लॅप्रियॉस थेरम किंवा मॅकॅल्यूज मेथडच्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर लिहा. अशा म्हणजे थेरी मध्येच डायरेक्ट तुला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर येईल. मग काहीच करायचं नाही. जसं तू न्यूमरिकल सॉल्व्ह करतो ना, तसं वर्डिंग मध्ये लिहायचं की स्टेप 1 फाइंड रिएक्शन, स्टेप 2 दिस, स्टेप 3 दिस असं. अवघड नाही, सोपं आहे उलट थेरीत आलं. 4 मार्काला येऊन जातं सर ते. 4 मार्काला येऊन जातो. आणि तुम्हाला नोट्स मध्ये मी व्यवस्थित नोट्स दिलेल्या आहेत. टाका, काय प्रॉब्लेम असेल, कोणतं न्यूमरिकल आडतोय टाक मस्के. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय चेक करा. गिवन डाटा चेक करू आपण. मस्केनी ग्रुपवर न्यूमरिकल पाठवलंय, तेवढं न्यूमरिकल ओपन करा. आता बघ, आपल्याला काय सांगितलंय? स्लोप अँड डिफ्लेक्शन सांगितलंय बाय युजिंग मॅकॅल्यूज मेथड. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे मस्के, एकदम सोपा, काही दम नाही त्याच्यामध्ये. बघ लक्ष दे. आता आपल्याला त्यांनी गिवन डाटा मध्ये बीम देऊन दिलेला आहे. त्या बीमवर आपल्याला युडीएल दिलेली. बीमवर आपल्याला काय दिलेली आहे? युडीएल दिलेली. किती किलो न्यूटनची दिली आहे? 20 किलो न्यूटन पर मीटरची. आणि त्या बीमची आपल्याला लेंथ दिलेली आहे. किती लेंथ दिलेली आपल्याला? 3 मीटर दिलेली. 3 मीटर लेंथ दिलेली. इकडं ए आणि इकडं बी. आता लक्ष द्या, न्यूमरिकल कळालं का तुम्हाला? मला सांगा. त्याच्यानंतर आपल्याला ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. ई ची व्हॅल्यू दिली बघा. ई ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 200 जीपीए.
E इज इक्वल टू 200 GPa आणि I ची व्हॅल्यू पण त्यांनी आपल्याला देऊन दिलेली आहे. I दिली आहे 2 into 10⁸ 2 into 10⁸ आता तो mm⁴ मध्ये असेल, ते चुकले देताना, म्हणजे त्यांनी युनिट दिलेलं नाहीये आणि आपल्याला मॅकॅल्यूज मेथडनी सॉल्व्ह करायचे. ओके, आता लक्ष द्या, याचं कन्व्हर्जन आधी करावं लागेल. मी तुम्हाला शिकवलं होतं, जीपीए चं न्यूटन पर एमएम मध्ये करताना काय करावं लागेल, 2 into 10⁻³ न्यूटन पर एमएम स्क्वेअर. हे तुमचं झालं जीपीए टू न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन, इंटू 10⁻³ करायचं. हा mm⁴ आहे. आपल्याला लागतो काय मॅकॅल्यूज मेथड मध्ये, E मल्टिप्लाय बाय आय लागतो. काय लागतो आपल्याला, E मल्टिप्लाय बाय आय लागतो. मग लक्ष द्या, ई आय जर करायचा असेल तर मी या दोघांचा गुणाकार करेल, म्हणजे 200 into 10⁻³ into 2 into 10⁸. सांगा EI ची व्हॅल्यू किती आली, EI ची व्हॅल्यू किती आली सांगा, कॅल्क्युलेशन करा माझ्या सोबतच. फोर इंटू 10⁻13 4 into 10⁻13. आता युनिट काय येईल, न्यूटन डॉट एमएम स्क्वेअर. आणि आपल्याला कशात लागतं, किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर मध्ये लागतं. मग याला काय करायचं, 4 into 10⁻³ इंटू काय करायचं, न्यूटनचं किलो न्यूटन मध्ये करताना काय करतो आपण, 10⁻³ करतो. आणि एमएम स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये करताना काय करतो, डिवाइड बाय 10⁻6 करतो. वरती येताना तो 10⁻6 होईल. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं चेक करा. काय युनिट कन्व्हर्जन आपलं चुकलं ते चेक करा. न्यूटनचं किलो न्यूटन मध्ये करताना, सॉरी, डिवाइड बाय 10⁻³ म्हणजे हा इंटू 10⁻³ डिवाइड बाय 10⁻³ म्हणजे वरती जाताना इंटू 10⁻³ बरोबर आहे. आणि एमएम स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये करताना डिवाइड बाय 10⁻6, मग वरती जाताना तो 10⁻6 होईल. बरोबर आहे का, चेक करा. तर आपला आन्सर किती आलं, 4 into 10⁻13 आलंय रे, 10⁻13 आलेले. म्हणजे किती येईल, 4 10⁻13 इंटू 10⁻³ इंटू 10⁻6. 4 e⁻13 इंटू e⁻6. 40 into 10⁻3. 40 into 10⁻3 बरोबर आलंय, किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. हा झाला आपला EI. पोरांनो, तुम्हाला EI चं कन्व्हर्जन माहिती पाहिजे, हे कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. एक सोपं काय लक्षात ठेवायचं माहिती का, पण जाऊ द्या, सोपं नका, तुम्हाला हे करावंच लागेल. हा जो यांचं मल्टिप्लिकेशन जे येईल ना, त्याला 10⁻9 नी मल्टिप्लाय करून टाका डायरेक्ट, 10⁻⁹. हे जे उत्तर येईल ना या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून, त्याला इंटू 10⁻⁹ नी करा, म्हणजे तुम्हाला किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर मध्ये उत्तर येईल. आत्ताशी आपलं कन्व्हर्जन झालंय. आत्ताशी आपलं कन्व्हर्जन झालंय. आता आपल्याला काय करायचंय, मॅकॅल्यूज मेथडनी सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. तर आता तुम्हाला ज्या मी नोट्स दिलाय त्याच्यामध्ये मॅकॅल्यूज मेथड ओपन करा. आणि मॅकॅल्यूज मेथड मध्ये सर्वात पहिली स्टेप काय सांगितली मी तुम्हाला, आपल्याला रिएक्शन फाइंड आउट करायची आहे इफ रिक्वायर्ड. मग आता इथं आपल्याला रिएक्शनची गरज आहे. मग आपण काय पहिली स्टेप लिहू, फाइंड आउट रिएक्शन्स. आता रिएक्शनची गरज कुठं नाही पडत आपल्याला, रिएक्शनची गरज आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम मध्ये पडत नाही, बाकी सगळ्या ठिकाणी पडते. मग इथं आपल्याला रिएक्शन फाइंड आउट करायचे आहे, RA अँड RB. मग कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा मला स्टँडर्ड फॉर्म्युला सांगा ना, तुमचा पाठ पाहिजे स्टँडर्ड फॉर्म्युला. स्टँडर्ड केस आहे, RA आणि RB काय सारखेच येतील, काय सांगा, WL/2 येईल का. जेव्हा आपल्या सिम्पली सपोर्टेड बीम वर UDL असते त्या केस मध्ये आपल्या रिएक्शनचा फॉर्म्युला WL/2 येतो. जर तुम्हाला ते माहिती नसेल तर जुनं आपलं करायचं. जुनं म्हणजे काय, इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करायच्या. काय करायच्या, इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करायच्या आणि रिएक्शन फाइंड आउट करायच्या. मग तुम्हाला कोणतं सोपं जातं बघा, इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करता
समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ वाय, समेशन ऑफ मुवमेंट इज इक्वल टू 0, का तुम्ही डायरेक्ट इथं फॉर्म्युला टाकता स्टँडर्ड केसला तुमच्या सर डायरेक्ट सोपं आहे 30 आले आन्सर. ठीक आहे. म्हणजे 20 into 3 divided by 2 आपला आन्सर किती आलं 30 किलो न्यूटन. म्हणजे इथं आपला आला 30 किलो न्यूटन आणि इथं आपला आला 30 किलो न्यूटन. ओके. आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 तुम्हाला काय सांगितलेली मी, स्टेप नंबर 2 आपल्याला काय करायचंय, राईट डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन लिहायचे. काय आपलं डिफरन्शियल इक्वेशन मॅकॅल्यूज मेथडनी दिलेलं, EI d2y by dx square is equal to mx. हे इक्वेशन आपलं पाठच पाहिजे, याच्याशिवाय आपलं सॉल्व्हच होणार नाही. इक्वेशन आठवलं का सांगा, इक्वेशन आठवलं का सगळ्यांना? हो सर. आता बघा, आता थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, डिसाइड ओरिजिन. आपल्याला ओरिजिन निवडायचं आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय मी, ओरिजिन निवडायचं तुमच्या मर्जीवर आहे. यू आर दी बॉस, तुम्ही बॉस आहे. ओरिजिन हा बाउंड्री कोणता तरी एक एंड ठरवायचा आहे. मग मला सांगा तुम्हाला कोणता आवडतो, बी आवडतो का ए आवडतो? ए घ्या सर. ए घ्यायचा. म्हणजे ओरिजिन आपण काय घेऊ, ए घेऊ. तुमच्या मर्जीवर आहे, इथं कन्फ्युजन घ्यायचंच नाही. ओरिजिन, फक्त ओरिजिन घेताना एक कंडिशन काय ठेवायची, की आपण ओरिजिन घेतल्यानंतर सेक्शन लाईन कुठं टाकतो, ओरिजिनच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला टाकतो. ओरिजिनच्या एक्झॅक्टली अपोजिट शेवटी टाकतो. आणि सेक्शन लाईन टाकताना मॅकॅल्यूज माणसानी एक रूल सांगितलाय, की तुम्ही ओरिजिन असा डिसाइड करा की जेव्हा सेक्शन लाईन टाकायची वेळ येईल त्या केसमध्ये युअर सेक्शन शुड बी पास थ्रू दी युडियल इफ युडियल इज गिवन इन दी क्वेश्चन. मग आपला रूल फॉलो होतोय ना, युडियल आपल्याला दिलेली आहे, आपण ओरिजिनच्या एक्झॅक्टली अपोजिट सर्वात शेवटी सेक्शन टाकला आणि माझ्या सेक्शन मधून युडियल पण पास होते, म्हणजे सगळ्याच रूल ओके. कळालं का? ओरिजिन डिसाइड केल्यानंतर पोरांनो, ओरिजिन डिसाइड केल्यानंतर एक्झॅक्टली अपोजिट सर्वात शेवटी मला सेक्शन घ्यायचं आहे. हे कळालं का मला सांगा? हो सर कळालं. ओके. मग आता तुमच्या ओरिजिन पासून तर सेक्शन लाईन पर्यंतचं डिस्टन्स किती सांगा? ओरिजिन पासून सेक्शन लाईन पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? एक्स. बोला. एक्स. परफेक्ट. एक्स डिस्टन्स आहे. ओके. म्हणजे तुम्ही आता जिंकले. आता आपण इथं काय लिहायचं, इथं काय लिहायचं, टेक origin as a and take the moment at a section x6. आपल्याला ओरिजिन ए घ्यायचा आहे आणि आपल्याला सेक्शन x6 ला काय घ्यायचे, मुवमेंट घ्यायची. सेक्शन x6 ला काय घ्यायचे, मुवमेंट घ्यायची. मग आता आपली चौथी स्टेप काय असणार आहे, टेक मुवमेंट घ्यायची आता आपल्याला. मग आपण इक्वेशन लिहिलं, EI d2y by dx square is equal to mx. परत एकदा इक्वेशन लिहिलं, EI d2y by dx square is equal to आता mx म्हणजे काय करायचंय मला सांगा. आता तुम्हाला काय करायचंय, ह्या पॉइंटला एक्झॅक्टली उभं राहायचंय आणि इकडे बघायचंय आणि तुम्हाला मुवमेंट घ्यायची. मग सांगा, तुम्ही सेक्शन x6 ला उभे इकडे बघताय, सर्वात पहिले तुम्हाला 30 चा लोड दिसल. 30 कसा चाललाय, लेफ्ट साइड अपवर्ड क्लॉकवाईज प्लस 30 इंटू एक्स आणि सेक्शन लाईन ड्रॉ करल. इथपर्यंत कळालं का मला सांगा? प्लस इंटू एक्स केला आणि सेक्शन लाईन ड्रॉ केली. आता नेक्स्ट 30 चं काम झालं, आता 20. मग आता काय, 20 अँटी क्लॉकवाईज चाललाय, मायनस 20 इंटू एक्स बाय 2. हे कळालं का मला सांगा? युडियल असल्यामुळं 20 इंटू एक्स इंटू त्याचा सीजी एक्स बाय 2. कळालं का मला सांगा? हा सर. युडियल ची मुवमेंट कळाली का? हो सर कळाली. 20 इंटू एक्स बाय 2. ओके. 20 इंटू एक्स म्हणजे हा झाला आपला फोर्स
आणि x/2 झाला आपला CG. ओके, म्हणजे याला मॉडिफाईड करून मी असं लिहू का डायरेक्ट 20 इंटू x²/2 असं लिहू का? समजेल का तुम्हाला? 20 इंटू x²/2. ओके, मग याला इक्वेशन मी काय देतो? याला इक्वेशन मी काय देतो? 1 देतो. याला इक्वेशन 1 देतो. चालतंय? इथपर्यंत कळालंय का? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला का स्क्रीनशॉट? हो सर. ठीक आहे. आता मी या साईडचा पुसतो. मला व्हॅल्यू लागतील बरं का तुमच्याकडून, म्हणून स्क्रीनशॉट काढायला लावला. आता या साईडचा पुसतो, लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय? आता मॅथमॅटिक्स 5व्या स्टेप मध्ये इंटिग्रेट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. आता हे इक्वेशन इंटिग्रेट करायचंय. मग d2y/dx² चे इंटिग्रेशन काय? dy/dx इज इक्वल टू प्लस 30x²/2. x चं इंटिग्रेशन x²/2. याच्यात कोणाला डाऊट आहे का? मला सांगा. इंटिग्रेशन मध्ये कळतंय का इंटिग्रेशन? बोला पटकन. मस्के इंटिग्रेशन कळतंय का? हो सर, कळतंय. ठीक आहे. मग आता पहिल्या सेक्शन मध्ये आपण एकदा इंटिग्रेट केलं म्हणून C1 लिहिला कॉन्स्टंट. सेक्शन लाईन टाकली -20 x² चे इंटिग्रेशन काय? x³/3. पण 3 गुणिले 2 किती होता? 6. म्हणून इथं मी 6 लिहिलं. याला इक्वेशन नाव 2 दिलं. कळालं का? सांगा मला हे. हो सर. आता अगेन इंटिग्रेट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. आता परत इक्वेशन 2 इंटिग्रेट करायचं. मग EI/y इज इक्वल टू 30x² चे इंटिग्रेशन काय येईल? 30x³/6. C1 चे इंटिग्रेशन काय येईल? C1x. आणि दुसऱ्यांदा करतो इंटिग्रेशन म्हणून C2 कॉन्स्टंट घ्यायचा. सेक्शन लाईन ड्रॉ करायची. -20 इंटू x³ चं इंटिग्रेशन काय येईल सांगा? x³ चं इंटिग्रेशन काय येईल? ट्वेंटी इंटू x⁴/3 इंटू 6. 20 इंटू x³ चं इंटिग्रेशन x⁴/4 3 इंटू 6. x⁴/4 आणि साई चौक किती होता? 24 होता. हे कळालं का? मला सांगा. हा सर, कळालं. ओके, आता हे साक्षी म्हणून कोणीतरी ऍड झालेलं आहे. तुला रिक्वेस्ट पाठवली बघ, रिक्वेस्ट पाठवली ती ऍक्सेप्ट कर, म्हणजे तुला माइक ऑन करता येईल, म्हणजे तुला बोलता येईल. काही डाऊट असेल तर ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही माइक ऑन करून बोलू शकता. तुम्ही आपली स्क्रीन झूम पण करू शकता. तुम्हाला फक्त बोर्ड दिसेल स्क्रीन झूम केली तर. आता लक्ष द्या. इथपर्यंत काही डाऊट आहे का? याचा स्क्रीनशॉट काढा. मॅकॅल्यूज मेथडचा प्रॉब्लेम आहे हा. स्क्रीनशॉट काढायचा. या स्क्रीनवर काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा. स्क्रीनवर काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत कळालं का? हो सर. ठीक आहे. आता लक्ष द्या. कॅल्सी सोबतच घेऊन बसायचंय तुम्हाला. कॅल्क्युलेटर सोबतच घेऊन बसायचंय. ओके, कॅल्क्युलेटर सोबतच घेऊन बसायचंय. लक्ष द्या. आता या साईडचा पुसतो मी. आपल्याला या 1शी आता काही घेणं देणं नाही फारसं. आपल्याला दोन्ही इक्वेशन मिळालेले. मग आता तुमच्याकडे आपण दिलेल्या स्टेप्स असतील, त्याच्यामध्ये दोनदा इंटिग्रेशन झाल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय? स्टेप नंबर 7. स्टेप नंबर 7 काय? फाइंड C1 and C2 by using boundary conditions. आपल्याला काय करायचंय पोरांनो? C1 आणि C2 फाइंड आउट करायचे. आपल्याला काय करायचंय? C1 आणि C2 फाइंड आउट करायचंय बाय युजिंग बाउंड्री कंडिशन. C1 आणि C2 फाइंड आउट करायचंय बाय युजिंग
बाउंड्री कंडिशन. मग मला सांगा बाउंड्री कंडिशन म्हणजे तुम्हाला बाउंड्रीलाच बघावं लागेल ना. बाउंड्री काय इथं ए आणि बी आहे ना. बाउंड्री काय ए आणि बी आहे. मग बाउंड्री कंडिशन काय असतात सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये सांगा. ऍट एक्स इज इक्वल टू 0 सांगा. आता एक्स ची व्हॅल्यू 0 कुठे येईल? ए ला येईल का बी ला येईल? पहिला प्रश्न. ए ला. एक नंबर परफेक्ट. मग एक्स ची व्हॅल्यू इथं 0 आहे तर मला सांग इथं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय येईल? 0. एक नंबर. म्हणजे परफेक्ट अभ्यास चाललाय तुझा. आता पुट इट इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल आपल्याला? इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करावं लागेल. इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करावं लागेल. मग सांग मला इक्वेशन नंबर 3 मध्ये जर आपण एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली आणि वाय ची व्हॅल्यू पण 0 पुट केली तर इथं काय येणार? EI इंटू 0 30 इंटू 0 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 प्लस C1 इंटू 0 प्लस C2 मायनस 20 इंटू 0 रेस टू 4 डिवाइडेड बाय 24. मग आता मला सांग हा गेला हा गेला हा गेला हा गेला. C2 इज इक्वल टू काय आलं तुझं? 0. परफेक्ट. C2 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर नेक्स्ट पहिली बाउंड्री काय म्हणतो साहिल? सर सगळ्या इक्वेशन्स मध्ये C2 0च आहे ना? असं तू सिम्पली सपोर्टेडच्या केस मध्ये म्हणू शकतो पण कॅन्टिलिव्हर मध्ये तसं नाही येणार. त्याच्यानंतर बी आपल्याला काय करायचंय? ऍट एक्स इज इक्वल टू. आता सांग बाउंड्री पहिली बाउंड्री झाली आपली. दुसरी काय? बी आहे ना. मग बी ला एक्स ची व्हॅल्यू काय? ऍट पॉइंट बी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? बी पॉइंट ला एक्स ची व्हॅल्यू काय? 3 सर. 3 मीटर आहे. ऍट एक्स इज इक्वल टू 3 ऍट एक्स इज इक्वल टू 3 परत एकदा वाय ची व्हॅल्यू काय? 0. परफेक्ट. पुट इन इक्वेशन 3. मग टाका परत 3 मध्ये EI 0 इज इक्वल टू 30 इंटू 3 चा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस C1 इंटू 3 प्लस 0 मायनस 20 इंटू 3 रेस टू 4 बाय 24. सांगा आता मला कॅल्सी मध्ये शिफ्ट सॉल्व करा आणि उत्तर सांगा याचं. कॅल्सी मध्ये व्हॅल्यू टाकून उत्तर सांगा. 30 इंटू 3 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 प्लस अल्फा एक्स इंटू 3 अल्फा एक्स इंटू 3 अल्फा एक्स इंटू 3 सर मायनस 22.5. अल्फा एक्स इंटू 3 मायनस 20 इंटू 3 रेस टू 4 डिवाइडेड बाय 24. शिफ्ट सॉल्व. 22.5 आहे सर मायनस. परफेक्ट. C1 ची व्हॅल्यू काय आली? मायनस 22.5. C1 ची व्हॅल्यू काय आली? मायनस 22.5. मग आता आपल्याकडे उरलं काय? आपल्याला C1 आणि C2 मिळाले. आता C1 आणि C2 आपल्याला कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचे? 2 आणि 3 मध्ये टाकायचे. मग इथं 8 नंबरला लिहितो मी. पुट व्हॅल्यू ऑफ C1 and C2 in equation 2 and 3. इक्वेशन 2 and 3 मध्ये आपल्याला टाकायचे. मग टाका आता इथे C1 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? मायनस 22.5. सेक्शन लाईन आता काढून टाका. मायनस बाकीचं सगळं तसंच. ओके. त्याच्यानंतर मग याला इक्वेशन नाव काय दिलं मी? बी. याला इक्वेशन नाव काय दिलं मी? बी. आता आपल्याकडे काय झाले? फायनल स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन तयार झाले आपल्याकडे. याला नाव दिलं मी बी. त्याच्यानंतर आता इथे काय येईल सांगा? इथे काय येईल? C1 च्या जागी तुम्हाला काय टाकावं लागेल आता फक्त?
-22.5 आणि C2 ची व्हॅल्यू तर झिरोच आहे. C2 ची व्हॅल्यू तर झिरोच आहे आणि मायनस बाकी सगळं तसंच. सॉरी, हा इक्वेशन ए येईल आणि हा इक्वेशन बी. झाले का फायनल इक्वेशन तयार? सांगा मला, काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? नो सर. ओके, मग आता लक्ष द्या. आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, सांगा. कुठे आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करायला लावलाय, किंवा क्वेश्चन काय विचारलाय नेमका आपल्याला त्यांनी ते सांगा. कॅल्क्युलेट मॅक्झिमम डिफ्लेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. बस, म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारले. आता इथं बघा, आता आपली 9th नंबरची स्टेप, फाइंड मॅक्झिमम डिफ्लेक्शन. मग आता मला सांगा पोरांनो, मॅक्झिमम डिफ्लेक्शन कुठे येईल या बीम मध्ये? मॅक्झिमम डिफ्लेक्शन कुठे येईल? जिथं स्लोपची व्हॅल्यू 0 राहील. जिथं काय राहील? स्लोपची व्हॅल्यू 0 राहील. मग मला सांगा, पॉइंट ए ला स्लोपची व्हॅल्यू 0 आहे का? हो सर. नाही रे, हो काय म्हणतोय, तिथं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू 0 आहे. स्लोप येईल ना. स्लोप म्हणजे काय? इट इज दी अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू दी डिफ्लेक्टेड शेप अँड ओरिजिनल शेप ऑफ बीम. मग आता इथं आधी डिफ्लेक्टेड शेप काढून बघ. तुम्हाला डेफिनेशन कसं काय पाठ राहत नाही रे? कसं होईल तुमचं? याचं डिफ्लेक्शन कसं होईल? हे असं डिफ्लेक्शन होईल. जर इथं ए पॉइंटला मी टँजंट टाकली तर इथं अँगल येतोय ना मला, म्हणजे इथं थीटाची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. इथं पण काय आहे? थीटाची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. पण मी जर सेंटरला, एक्झॅक्टली सेंटरला इथं टँजंट ड्रॉ केली, तर मला सांग, ह्या डिफ्लेक्टेड टँजंट आणि ओरिजिनल शेप याच्यामध्ये काय अँगल होतोय का? टँजंट आणि ओरिजिनल शेप मध्ये काय अँगल होतोय का? पॅरलल आहे ना, ही दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे, ही ब्ल्यू लाईन आणि ही ब्लॅक लाईन. म्हणजे आपल्याला असं कळतं की जेव्हा सिमेट्रिकल बीम असेल आणि यूडीएल असेल, तेव्हा सेंटरला स्लोपची व्हॅल्यू काय असते? 0 असते. आणि जिथं स्लोपची व्हॅल्यू 0 असते, तिथं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय असते? मॅक्झिमम असते. कळालं का मला? सांगा. म्हणजे आपल्याला वाय मॅक्स जर काढायचा असेल, तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल सांगा? सेंटरला डिफ्लेक्शन मॅक्झिमम आहे, मग एक्स ची व्हॅल्यू किती पुट करू? ओरिजिन पासून सेंटर किती डिस्टन्स वर आहे? कळालं नाही का तुम्हाला हे? ओरिजिन पासून सेंटर किती डिस्टन्स वर आहे पोरांनो? सर 1.5. 1.5 बरोबर आहे ना. मग 1.5 मीटर. आता हा कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचा सांग? ए मध्ये करायचा का बी मध्ये करायचा? ए मध्ये करायचा का बी मध्ये करायचा? बी मध्ये. बी मध्ये. परफेक्ट. पुट इन इक्वेशन बी. मग आता बी मध्ये पुट कर आणि व्हॅल्यू सांग. ई आय इंटू वाय मॅक्स इज इक्वल टू काय? 30 इंटू 1.5 चा क्यूब डिवाइड बाय 6 मायनस 22.5 इंटू 1.5 मायनस 20 इंटू 1.5 रेस टू 4 डिवाइडेड बाय 24. सांग आता मला वाय मॅक्सचं उत्तर काय आलं? वाय मॅक्सचं उत्तर काय आलं? कॅल्सीवर करा, मी पण करतो, तुम्ही पण करा. -21.132. -21.132. 09 किंवा -21.1 चालते. डिवायडेड बाय ई आय. मग आता ई आय ची व्हॅल्यू काय होती आपली सांगा? ई आय ची व्हॅल्यू काय होती? 40 इंटू 10⁻³ होती का? 40 इंटू 10⁻³ होती ना ई आय ची व्हॅल्यू. मग आता 21.13 डिवायडेड 40⁻³ काय उत्तर आलं बघा? आन्सर काय आलं वाय मॅक्सचं? 5.28 इंटू 10⁻⁻4 मीटर. 5.28 इंटू 10⁻⁻4 मीटर. क्रॉस चेक करा. आणि तेच एमएम मध्ये काय येईल?
MM मध्ये काय त्याला गुणिले 1000 करा म्हणजे किती आलं 0.528 0.528 mm. कळालं का हे सगळ्यांना? कळालं का मला सांगा? हो. ठीक आहे. मग आजच्यासाठी आपण इथंच थांबू. आपला टाइम संपत आलाय वेबिनारचा. उद्या आपण परत 1 तास घेऊ. आज प्रॅक्टिस करा. उद्या परत काय प्रॉब्लेम असेल. पेपर 11 तारखेला आहे ना? हो सर. ठीक आहे. परत प्रॅक्टिस करा याची. काय अडलं तर सांगा. या व्हिडिओची रेकॉर्डिंग तुम्हाला अर्ध्या तासात येऊन जाईल. ओके? बघू शकता तुम्ही परत. चला बाय बाय.